शेतकरी बंधूंनो, तुम्ही शेतात टाकलेल्या फॉस्फरसयुक्त खतांपैकी 80 ते 85% खत वाया जातं. होय, तुम्ही जे ऐकलं ते अगदी बरोबर आहे. आपण पिकांना जेवढं फॉस्फरस देतो, त्यातलं फक्त 15 ते 20% पिकांना मिळतं. भारतात दरवर्षी जवळजवळ 110 ते 120 लाख टन एवढ्या फॉस्फॅटिक खतांचा वापर होतो. पण दुःखाची गोष्ट अशी की आपल्याकडे रॉक फॉस्फेट कमी असल्यामुळे यातलं 80 ते 90% खत हे आपल्याला बाहेरच्या देशांमधून आयात करावं लागतं. यासाठी सरकार दरवर्षी लाखो कोटी रुपयांची सबसिडी देते, जे आपल्या कृषी जीडीपी वरती भार आहे. मी माझ्या संशोधनातून हेच अभ्यासते आहे की ज्यावेळी आपण अशी फॉस्फरस युक्त खतं जमिनीवर टाकतो, अशा वेळी आपल्या महाराष्ट्रातील जमिनीमध्ये या फॉस्फरसचं फिक्सेशन होतं. म्हणजे जमिनीत असलेल्या कॅल्शियम, फेरस आणि अल्युमिनियम यांच्यासोबत रासायनिक प्रक्रिया होऊन हा फॉस्फरस इन्सोल्युबल होतो आणि पिकांची मुळे याला शोषून घेऊ शकत नाहीत. परिणामी पैसा खर्च होऊनही फॉस्फरस जमिनीमध्ये पडून राहतो आणि पीक उपाशी राहते. मग यावर मी तुम्हाला काही सोपे उपाय सांगते. पहिलं, खत देण्याची पद्धत बदला. खत बियाणांच्या खाली किंवा मुळांजवळ 2 ते 3 इंच खोलीवरती पेरून घ्या. कारण सर्वसाधारण जमिनीच्या परिस्थितीमध्ये डिफ्युजनद्वारे फॉस्फरस आयनला 1 सेंटीमीटर अंतर पार करण्यासाठी तब्बल 6 महिने लागतात. दुसरं, सेंद्रिय खतांचा वापर. सेंद्रिय पदार्थाच्या विघटनातून तयार होणारे ऑर्गॅनिक ऍसिड हे कॅल्शियमला ब्लॉक करतात आणि यामुळेच फॉस्फरस फिक्सेशन कमी होऊन हाच फॉस्फरस पिकांना उपलब्ध होतो. तिसरं, फॉस्फरस सोल्युलायझिंग बॅक्टेरियांचा वापर. हे जीवाणू जमिनीमध्ये फिक्स झालेल्या फॉस्फरसचे सोल्युबलायझेशन करून पिकांना उपलब्ध करून देतात. चौथं, जीवाणू खतांमध्ये मायकोरायझा या बुरशीचा वापर वाढवावा. पिकांच्या मुळावर वाढणारी ही मायकोरायझा पिकांच्या मुळाचे जाळी विस्तारते. यामुळेच मुळं जिथपर्यंत पोहोचू शकत नाहीत अशा ठिकाणावरून फिक्स झालेला फॉस्फरस ही मायकोरायझा पिकांना आणून देते. पाचवं, विद्राव्य खतांचा वापर आणि फवारणी. पिकाच्या वाढीच्या अवस्थांनुसार विद्राव्य खतांची फवारणी करावी. फवारणी थेट पानांवर होत असल्यामुळे पिकांना तात्काळ फॉस्फरस मिळतो. यासोबतच हिरवळीच्या खतांचा वापर आणि पिकांची फेरपालटणी करावी. शेतकरी बंधूंनो, दरवर्षी तुम्ही फॉस्फरस युक्त खतांसाठी किती खर्च करता आणि या उपायांपैकी तुम्ही कोणता उपाय वापरून बघणार आहात हे मला कमेंट करून नक्की सांगा. सॉइल सायन्स आणि शेतीविषयी अशा सायंटिफिक माहितीसाठी आम्हाला आत्ताच फॉलो करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवा. धन्यवाद.